नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी. भारताला अखंडित तेल पुरवठा करण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं आश्वासन. जागतिक आणि स्थानिक मुद्द्यांवर मोदींसोबत चर्चा झाली, पुतिन यांची माहिती. भारत आणि रशियामधील मैत्री दृढ आल्यासारखी, तर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात मोदींचं विधान. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा निःशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषधही बनवणार. वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत कामगार युनियनवरून वाद. सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न. मुंबईतल्या हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचाही आरोप. युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये. वरळीतल्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला. कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं, असंही वक्तव्य. युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी, पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही. ती कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही. तक्रारी मागे घेणार नाही. योग्य वाटलं ते केलं. माझा कोणाशी वैयक्तिक वाद नाही. मी प्रश्न उपस्थित केलेत. उत्तर देण्यासंदर्भात चव्हाणांनी ठरवावं. निलेश राणेंचं वक्तव्य. तर यासह आम्ही आमच्या पक्षाचं काम करत होतो, ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते. शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. चव्हाणांची या संदर्भात भेट घेणार असल्याचंही निलेश राणे म्हणाले. तक्रारी मागे घेणार नाही. त्या प्रसंगाला जे मला योग्य वाटलं ते मी केलं. जे मी केलं ते 100% छाती ठोकपणे केलं. माघार घ्यायचा काही संबंध नाही. निवडणुकांना निवडणुकीसारखं घ्यायला हवं. निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं असतं. कल्याण डोंबिवलीतल्या काही प्रवेशाबाबत आक्षेप घेण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. आम्ही एकत्र बसून सगळं ठीक करू. चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही. त्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले. मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात. काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद, ते आम्ही दूर करू शकतो, एवढी क्षमता आमच्यात आहे. भाजप तर देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंच चालतात. मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांचीच कॉलर टाईट होईल. मंगलप्रभात लोढा यांचं खळबळजनक विधान. तर भाजप कार्यकर्त्यांना तिकीट द्या किंवा नका देऊ, मात्र ते काम करण्यासाठी आनंदितच असतात. लोढांचं वक्तव्य. किसी के बारे में नहीं कहा जा सकता, वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. शिवसेना शिंदे गटानं जी क्रांती केली त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात. आमदार संजय गायकवाडांचं त्यांना प्रत्युत्तर. आमचा पक्ष कोणाच्या मनाने चालत नाही. आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये. आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, तर 31 जानेवारी 2024 पूर्वी निवडणुका होतील याची काळजी घ्या. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा निर्देश. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. स्थानिक निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही. कालच्या सुनावणीमध्ये वकिलांची भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी. तर कोणतंही मुद्रांक शुल्क माफी नाही. उद्योग विभागानं कोणतंही पत्र दिलं नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क द्यावं लागेल. बावनकुळेंकडून स्पष्ट. कुठलीही मुद्रांक शुल्क माफी देता येत नाही. उद्योग विभागाचं प्रमाणपत्र असेल तरच मुद्रांक शुल्काची माफी होतं. मीडिया कंपनीला नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी काम करावं लागेल. नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी ज्या काही आकारण्या त्या पूर्ण भराव्या लागतील. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या घरात 1 ते 1.5 तास झाडाझडती. तेजवानीच्या घरातनं काही कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. सगळं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम सुरू आहे. शीतल तेजवानीला VIP वागणूक दिली जाते. मुख्य आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. सर्व गोड बंगाल आहे, सगळे
सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम चालू आहे. शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट मिळाली आहे, VIP वागणूक. आरोपींना वाचवता यावं मुख्य आरोपींना, हा त्यामागचा उद्देश आहे. अमेडिया कंपनीवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, मुद्रांक शुल्क न भरणं, फसवणूक करणं अशी कलमं लावावीत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे. दमानी यांनी कुणाची सुपारी घेतली त्यांची नावं उघड करणार, सुपारी घेऊन पार्थ पवारांवर FIR करण्याची मागणी दमानिया करतायत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा दमानियांवर निशाणा. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची सोमवारी चौकशी. 8 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे आदेश. जय पवारांच्या लग्नानंतर चौकशीला सामोरं जाणार, दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना दिली होती माहिती. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. परभणीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून 200 ते 250 कोटींची उलाढाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाडला, परभणीचे खासदार संजय जाधवांचा आरोप. मला वाटते आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नाही म्हणलं तरी 200-250 कोटीची उलाढाल झाली असेल. की सनातन धर्माच्या गप्पा करते, इकडे तर कोंबडेन बकरेन दारून रोज चालू होतं. ही कुठला धंदा आहे तुमचा? महाविकास आघाडीच्या खासदारांची संसदेबाहेर निदर्शनं. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या भरपाईच्या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. विशाल पाटील, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह इतर खासदारही निदर्शनात सहभागी. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार 33 पेक्षा जास्त मोर्चे. 22 संघटनांनी धरणे आंदोलन केलं तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला मागितली परवानगी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 मोर्चे विधान भवनावर धडकणार. मोर्चांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता. हिवाळी अधिवेशनासाठी 12,000 पोलिसांचं असणार कवच, तर हिवाळी अधिवेशनाला नागपूर पोलिसांसह राज्यभरातील पोलिसांचाही असणार बंदोबस्त. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठेवली जाणार नजर. 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा. विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार, आमदारांसोबत बैठक घेणार. तर 14 डिसेंबरला दिल्लीला जाण्याची सुद्धा शक्यता. राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार विरोधातील रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता. मुंबई भाजपची महापालिकेसाठी निवडणूक संचालन समिती घोषित, तर मुंबई अध्यक्ष अमित चाटम यांच्या नेतृत्वात या समितीची घोषणा. 150 सदस्यांची संचालन समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काम पाहणार, तर आशिष शेलार यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यामध्ये गतिमान विकास. 10 लाखांपेक्षा रोजगार वाढवण बंदरामुळे निर्माण. रवींद्र चव्हाणांची माहिती. तर फडणवीस असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचाही पुनरुच्चार. 10 लाख कोटींच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती, तर सरकारनं श्वेतपत्रिकाकडून वर्षभराची उपलब्धी सांगावी. सरकारच्या वर्षपूर्तीवर वडेट्टीवारांचा टोला. 10 लाख कोटीच्या जमिनी बळकावल्या आहेत, त्यामध्ये अदानी सुद्धा, अंबानी सगळ्यांचं नाव आहे. त्याची काय उपलब्धी आहे ते सांगावी. सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे. घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची टीका. शेतकरी यावर आता देशमुख मुंडे या हत्या प्रकरणासह शासन आपल्या दारी योजना बंद केल्याचाही ट्विटमध्ये उल्लेख.